ओडिशावरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले टस्कर हत्ती वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रातील गावातील जंगलातून सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात दाखल होत शिवणी वनपरिक्षेत्रातील गावातून प्रवास करीत जंगल परिसरातील ताडोबा बफर व कोअर प्रवेश केला। 2 टस्कर हत्ती जंगलामार्गे कळमगाव गन्ना कुकडहेटी गावात शुक्रवार रोजी गावात पोहोचले। 2 टस्कर हत्ती दृष्टीस पडताच गावकऱ्यांची तारांबळ उडाली। कळमगाव कुकडहेटी नलेश्वर मोहाळी परिसरातील नागरिकांनी गर्दी करून हत्तींच्या पाठीमागे पळत सुटले। हत्तीने सुद्धा नागरिकांना पळवीत पाठलाग केला। यात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही हत्तींनी कुकडहेटी गावातून जंगलाच्या दिशेने कूच केली आहे। यावेळी अतिउत्साहींनी हत्तीचे फोटो व्हिडिओ समोर जाऊन घेण्याचा प्रयत्न केला। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चिटकी गावातील जंगल परिसरात हत्ती समोर जाऊन व्हिडिओ फोटो घेण्याचा प्रयत्न करताना युवक दिसल्याने अशावेळी प्रसंग जीवावर बेतू शकण्याची शक्यता असते। त्यामुळे व्हिडिओ अथवा फोटो घेण्याचा अतिउत्साह नडण्याची शक्यता असल्याने सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे। मात्र अशांना आवर कोण घालणार, तसेच अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सिंदेवाही तालुक्यात टस्कर हत्तीच्या प्रवेशामुळे परिसरात व शेतशिवारात सध्या मशागतीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दोन्ही टस्कर हत्तींच्या हालचालीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे। हत्तींमुळे जीवितहानी होऊ नये तसेच शेतकऱ्यांचे नुकसानही होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे। नागरिकांनी काय करावे काय करू नये अशी जनजागृती करण्यात आली आहे। हत्तीच्या प्रवेशामुळे वनविभागाला दिवस रात्र कर्तव्यावर चांगलीच कसरत करण्याची वेळ आली आहे। टस्कर हत्तींनी मार्गक्रमण करीत शिवणी वनपरिक्षेत्रातून कोर झोनमधून मूल वनपरिक्षेत्रातील डोणी जंगल परिसरात मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील परिसरात किती काळ दोन्ही टस्कर हत्ती भ्रमण करत राहणार हा प्रश्न अनुत्तरीय असल्याचे दिसून येत आहे। रानटी हत्तीने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात शिरकाव केल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी ही आनंदाची व चिंतेची बाब ठरणार आहे। आजपर्यंत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हत्तींची नोंद नाही, पण हत्तींचे अस्तित्व निर्माण झाल्यास वाघांचे दर्शन पर्यटकांना दुर्मिळ होणार आहे। वाघ सैरावैरा पळून मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचणार यात तीळ मात्र शंका नाही। रानटी हत्तींचा गावात व ताडोबा अंधारी बफर झोनमध्ये होणारा थेट प्रवेश येणाऱ्या काळात वेगळ्याच नांदीची चाहूल ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे।